तृतीयपंथी रेस्क्यू फोर्सचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण इचलकरंजी सर्व स्तरातून कौतुक. समाजातील प्रत्येक घटकाला समान स्थान मिळावे या भावनेतून आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत तृतीयपंथी रेस्क्यू फोर्सने सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिलं आहे. समाजहित, मानवता, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर राहण्याचा निर्धार व्यक्त करत या पथकाने आपत्ती व्यवस्थापनाचे विशेष प्रशिक्षण घेतले. इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे प्रमुख श्री संजय कांबळे आणि त्यांच्या सहकार्याने तृतीयपंथी रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांना आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा कशाप्रकारे कार्य करते, मदत कार्यात प्रभावी सहभाग कसा नोंदवायचा, तसेच आपत्ती निवारणासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्य आणि उपकरणांची माहिती आणि प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी तृतीयपंथी रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला एक हात मदतीचा म्हणून कायम सेवेसाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली आणि त्यांच्या उल्लेखनीय पुढाकाराचे इचलकरंजी शहरातील विविध स्तरातून स्वागत होत असून त्यांच्या सामाजिक कार्यावर व कौतुकाचा वर्षाव होतो आहे. भविष्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमध्ये नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहण्याचे आवाहन करत आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष प्रमुख श्री संजय कांबळे यांनी तृतीयपंथी रेस्क्यू फोर्सच्या धाडसी कार्याचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षणामध्ये पूनम निर्मळे, प्रणाली देव, शंकर वडारी, तनु शिंदे, सुमित चंदूरकर, वैभव कोळेकर, शंकरी वडार आणि माई मोमीन यांनी विशेष सहभाग नोंदवला. तसेच इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील सर्व जवान आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आज इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने पंचगंगेला जो प्रतिवर्षी महापूर येत असतो, या महापुरासाठी अनेक संस्था, अनेक रेस्क्यू फोर्स या ठिकाणी महापालिकेला व आपत्ती व्यवस्थापन सामील होतात आणि नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी किंवा नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी किंवा नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी संघटना आहे. पण आज या ठिकाणी एक आगळा आणि वेगळा या ठिकाणी आज या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे. आपल्या इचलकरंजी शहरातील तृतीयपंथी जे आहेत त्यांनी एक रेस्क्यू टीम या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेली आहे आणि या टीमनं आज या आपल्या आपत्ती व्यवस्थापनकडून या ठिकाणी प्रॉपर ट्रेनिंग, जी आपत्तीमध्ये पूर आल्यानंतर काय काय साधनसामुग्री कशी वापरायची, जॅकेट कसं घालायचं, लाईट रिंग कशी घालायची, बोटमध्ये कसं बसायचं, बोटीतून कसं जायचं, बोट कशी चालू करायची व इतर लोकांना कशा पद्धतीनं वाचवू शकतो, असं आज या ठिकाणी त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि ही सर्व तृतीयपंथी आज एक मनापासून एक इचलकरंजी शहराच्या नागरिकांसाठी एक मदतीचा हात म्हणून आज ही कार्यरत या ठिकाणी आहे. तर अशाच पद्धतीनं ही इचलकरंजी शहरासाठी मदतीला येतील आणि इथून पुढे त्यांची टीम पूनम मॅडमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. तर या ट्रेनिंगचा त्यांना चांगला उपयोग आणि इचलकरंजी शहराच्या नागरिकांना एक चांगला उपयोग होईल. इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आमची पूर्ण आपत्ती व्यवस्थापन टीम या ठिकाणी कार्यरत असते आणि त्यांच्या आदेशानंच ही आमची टीम या ठिकाणी सज्ज आहे आणि त्यात तुम्ही सामील झालात त्याबद्दल तुमचं महापालिकेच्या वतीनं व आपत्ती व्यवस्थापनाचं मनापासून अभिनंदन करतो.